बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना दिलासा देण्यास आता हायकोर्टानं नकार दिलेला आहे। कारण आरोपी संस्थाचालक सचिवांची अटकपूर्व जामिनासाठी याचिका त्यांनी कोर्टानं फेटाळलेली आहे। तसंच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा दोघांवर आरोप देखील आहे। त्यामुळे घटनेनंतर हा गुन्हा दाखल होण्याआधीच हे दोन्ही आरोपी फरार झाले। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहे। अमेय, शाळेचे संस्थाचालक उदय कोतवाल आणि शाळेचे सचिव या पदावर असलेले तुषार आपटे या दोन आरोपींनी या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। परंतु हे प्रकरण जामीन देण्यास योग्य नाहीये, कारण की घटना अतिशय संवेदनशील आहे आणि पोलिसांना तपासात सहकार्य करण्याऐवजी आरोपी बनवतात या दोन्ही व्यक्ती फरार झालेल्या आहेत। अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही आणि ते स्वतःहून सुद्धा जबाब देण्यासाठी किंवा आपली बाजू मांडण्यासाठी तपास यंत्रणेपुढे हजर झालेले नाहीयेत। त्यामुळे या प्रकरणी जामीन देता येणार नाही असं स्पष्ट करत हायकोर्टानं सत्र न्यायालयानं जो अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना निकाल दिलेला होता तो कायम ठेवत या दोन्ही फरार आरोपींना कोणताही दिलासा देण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। धन्यवाद अमेय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।